ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नांदणी मठातील हत्ती वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी, संजय पाटील। नांदणी मठातील महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। कायद्याने हा निर्णय बरोबर असला तरीही महादेवी हत्तीनीची भावना या मठाशी जोडलेली आहे। नांदणी परिसरासह नांदणी मठाशी संबंधित असलेल्या नागरिकांच्या घरातील काही दुःखद घटना घडली आहे असा हा प्रसंग आहे। त्यामुळे जनतेची इच्छा आहे महादेवी हत्ती परत मिळावा। जनतेच्या भावनेचा आदर करून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत अशा भावना भारत सरकार रासायनिक खते मंत्रालयाचे संचालक भाजपचे नेते संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे। पाहूया पुढे ते काय म्हणतात। नांदणी येथील मठामधील महादेवी हत्ती जी मठाची नांदणीची शान आहे ती गेल्या 2 दिवसापूर्वी प्रशासनाने अंबानींच्या खाजगी वनतारा या प्राणी संग्रहालयाला देण्याचा निर्णय झाला। माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा या शिक्कामोर्तब केला। कायद्याने नियमन जरी बरोबर असले तरी या मठाला हत्तीची 600 वर्षाची परंपरा आहे आणि लोकांची भावना त्या हत्तीबरोबर, त्या मठाच्या बरोबर जमलेली आहे। लोक त्याला हत्ती न समजता एक गावची शान, आणि त्यामुळं त्या हत्तीला पेटाच्या कायद्याखाली वनतारासारख्या एखाद्या खाजगी प्राणी संग्रहालयाला देणे आणि त्याला पेटासारख्या कायद्याचं सपोर्ट मिळणे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। नांदणी गावातल्या प्रत्येक जनमानसाची, तसेच शिरोळ तालुक्यातील आणि आमच्या पंचक्रोशीतील प्रत्येक जनमानसांची ज्याची मठावर श्रद्धा आहे अशा सगळ्यांची अतिशय तीव्र भावना या निमित्तानं काल बघायला मिळाली। भावनेचा उद्रेक झाला आणि आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्ती दूर जातोय अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येक डोळ्यामध्ये दिसत होती। किंबहुना महादेव हत्तीच्या डोळ्यात सुद्धा या सगळ्या लोकांना सोडून जाण्याची भावना अतिशय तीव्रपणे दिसत होती। तेव्हा अशा जनतेचा आदर असला, जनतेचा उद्रेक घेऊन, जनतेचा भावनेचा उद्रेक होऊन एखादी गोष्ट कायद्याचं अंमल घेऊन जाणे ही अतिशय चुकीचं आहे। आणि यामुळे मी सगळ्या लोकप्रतिनिधींना, खास करून खासदार, आमदार, आमच्या शासनाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की जनतेची इच्छा आहे की आम्हाला ही आमची महादेवी हत्ती पुन्हा एकदा आमच्या या मठामध्ये, नांदणीच्या मठामध्ये आली पाहिजे। आणि जनतेच्या इच्छेचा आदर करून त्या वनतारामध्ये अजून बरेच हत्ती कुठे मिळतील, बरेच प्राणी मिळतील, पण हा हत्ती आमच्या नांदणीची, आमच्या मठाची शान आहे। त्यामुळं ते आम्हाला परत मिळावं यासाठी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करणार, त्यांना विनंती करतोय की तुम्ही सगळ्यांनी यामध्ये एकत्रितपणे येऊन शासनाला सांगून कायदेशीर काय करायचं कायदेशीर प्रकार करून निश्चितपणे ही महादेवी हत्ती पुन्हा एकदा नांदणीच्या मठाकडे येईल याच्या प्रकारची सर्व व्यवस्था आपण करावी। आमच्यासारख्या व्यक्ती करून किंवा नांदणी ग्रामस्थाकडून किंवा नांदणी किंवा शिरोळ पंचक्रोशीतून जर जनतेच्या माध्यमातून जी काही गरज असेल ती आम्हाला सांगितलं, निश्चितपणे ती आम्ही पूर्ण करू। पण महादेवी हत्ती पुन्हा एकदा नांदणीच्या मठामध्ये आली पाहिजे ही आमची